तुम्हाला माहित आहे का, मी एका सिरीज मध्ये येतो आणि त्यामध्ये मला रोल काय ते पाहू आजच्या व्हिडिओ मध्ये. सकाळी झोपेतून उठलो आणि पहिले आपल्या स्प्लेंडरची आंघोळ केली. त्याच्यानंतर पाटीलला लटकवली बॅग आणि चष्मा लावून मी आलो चोरट्यामध्ये. तुम्हाला माहित आहे का, मी रागाच्या भरात मला मोबाईल फोडला होता. तो दुरुस्त करण्यासाठी मला अकोल्याला जायचं होतं. त्याच्यासाठी पहिले मुन्नादाच्या दुकानात आलो होतो, त्याच्यापासून पार्सल मोबाईल घेऊन घेतला. अकोल्याला जायला निघालो होतो तेवढ्यात माटेबाना जात की गाडी आरामानं चालवतो. तसं बी तुम्हाला तर माहितच आहे मी गाडी आरामानं चालवतो. पेट्रोल पंपाला आज दुरूनच टाटा केला आणि मी येऊन पोहोचलो अकोल्याला आलो. पहिले मोबाईल टाकेले पाहिजे की नाही, पण नाही. पहिले आलो मी आयटीआय. मी 2 वर्ष अगोदर पहिले आयटीआय केला होता. तो रहिमानी केला की मग अंगातला शांत झाला नाही. मग तोच म्हणत जाय की आपल्याला मालक एक वेळा डबल ऍडमिशन करायला लागते आणि त्यासाठी मी फॉर्म भरला आणि सर्व झेरॉक्स घेऊन मी व्हेरिफिकेशन करायसाठी आलो. हे आपले डॉक्युमेंट आणि हे झालं आपलं व्हेरिफिकेशन. आता कोणी म्हणू नका की मी बेरोजगार आहे. मी आयटीआयच्या बाहेर आलो. चलनच मामा तुला काही थंड वाजतो. आता कोणी ज्याला फुकटचं म्हणून नाव देऊ नका, कारण की या एका सोहळ्यामुळे माझ्या मोबाईलातला मला सर्व डाटा मामाला द्यायला लागला आणि तो विषय वेगळा आहे की तो सर्व डाटा फक्त मामाचाच होता. अतिशयले सर्व डाटा दिला आणि मी येऊन पोहोचलो एसए कॉलेजवर, कारण की अतिमाले मित्र सिरीज शूट करत आहे. अतिशयची सिरीज शूट चालू होती. तिकून रोशन आपल्याला भेटायला आला. कोणाला माहित आहे आम्ही एकाच आयटीआयत होतो ते मला कमेंट मध्ये सांगा. अतिशयचं 90% शूट कम्प्लीट झाला आणि 10% शूट फक्त एका कॅरेक्टर ज्यानं राहिला होता. तोच रोल मला येणं जबरदस्तीने फेकून मारला आणि याच्यात मी कोणता रोल केला ते जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला पटापट फॉलो करून घ्या. चला मग आजच्यासाठी एवढं, भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओ मध्ये.